सनातन शास्त्र या आपल्या पॉडकास्टमध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांचं स्वागत. ही अशी एक जागा आहे जिथे आपण प्राचीन वैदिक शहाणपण आणि आपली आजची जी आधुनिक जीवनशैली आहे यांचा एक अतिशय व्यावहारिक आणि सुरेख संगम शोधत असतो. अगदी. आणि आजची ही जी सखोल चर्चा आहे ती सुरू करण्यापूर्वी आपण सर्वांनी एका दृश्याची कल्पना करावी असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे अशी कल्पना करा की एक केवळ 10 मिनिटांची प्राचीन प्रक्रिया आहे जी केवळ आपल्या आजूबाजूची हवाच शुद्ध करत नाही, तर आपले शारीरिक आणि जैविक घड्याळ थेट निसर्गाच्या लयीशी जोडते. आणि एवढंच नाही, तर ही प्रक्रिया आपल्या मनाला विरक्तीचं म्हणजे कोणतीही आसक्ती न ठेवण्याचं एक उत्तम प्रशिक्षण देते. ही केवळ एक साधी पूजा नक्कीच नाहीये. नाही, अजिबात नाही. हे खऱ्या अर्थाने अदृश्य गोष्टींचं इंजिनिअरिंग आहे. वा, अदृश्य गोष्टींचं इंजिनिअरिंग हा शब्दप्रयोग खूपच छान आहे. हो ना. कारण जेव्हा आपण प्राचीन वैदिक विधींकडे पाहतो तेव्हा आपण अनेकदा फक्त वरवरचं कर्मकांड पाहतो. पण आजच्या आपल्या ह्या चर्चेचा मुख्य उद्देश हाच आहे की आपण केवळ ते वरवरचं रूप न पाहता त्यामागील खरं विज्ञान काय आहे हे समजून घेऊ. अगदी. आणि म्हणूनच आजच्या या चर्चेत आपण अग्निहोत्र या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. हो, त्याचे पर्यावरणीय फायदे कशा प्रकारे काम करतात आणि त्यामागील अत्यंत सखोल तत्वज्ञान काय आहे हे आपण उपलब्ध असलेले प्राचीन संदर्भ आणि काही आधुनिक संशोधनांचे निष्कर्ष यांची सांगड घालून उलगडणार आहोत. मला या विषयात सर्वात जास्त रस यासाठी आहे कारण अग्निहोत्र हा शब्द आपल्यापैकी बहुतेकांनी ऐकलेला असतो. पण कोणत्याही प्राचीन संकल्पनेला जर खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल तर आधी त्या शब्दांच्या मुळाशी जाणं खूप आवश्यक आहे. 100%. संस्कृत भाषेची रचनाच अशी आहे की त्या शब्दांत संपूर्ण विज्ञान किंवा त्यामागचा हेतू दडलेला असतो. हो ना. जर आपण अग्नी आणि होत्र या 2 शब्दांचा विचार केला तर इथे नक्की काय अर्थ अभिप्रेत आहे. म्हणजे एक आधुनिक रूपक द्यायचं झालं तर अग्नी हा देवांचा युनिव्हर्सल कुरिअर सर्व्हिस किंवा एक मध्यस्थ असल्यासारखा आहे का? अरे वाह, हे युनिव्हर्सल कुरिअर सर्व्हिस हे रूपक अतिशय चपखल आहे बरं का. खरंच. निसर्गात जे काही बदलतं किंवा ज्याचं रूपांतर होतं ते अग्नीतूनच का जातं असं मला नेहमी प्रश्न पडतो. हे समजून घेण्यासाठी आपल्याला अग्नीच्या भौतिक स्वरूपापलीकडे जावं लागेल. अग्नी हा शब्द अग या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे, ज्याचा सरळ अर्थ वरच्या दिशेने जाणं किंवा अग्रभागी असणं असा होतो. तुम्ही निसर्गातील इतर तत्व बघा. पाणी नेहमी उतार्याकडे वाहतं, होय ना? हो, पृथ्वी तत्व स्थिर राहतं. अगदी बरोबर. पण अग्नी हा एकमेव असा घटक आहे जो गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध नेहमी वरच्या दिशेनेच जातो. वैदिक विश्वाचा विचार केला तर अग्नी हा परिवर्तनाचा देव आहे. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन. हो, ऋग्वेदाच्या आधी पहिल्याच मंत्रात अग्नीचं आवाहन केलं आहे. अग्नी मिळे पुरोहितम, म्हणजे तो देवांचा पुरोहित आहे, तो एक मध्यस्थ आहे. अच्छा, म्हणजे कोणतीही गोष्ट जेव्हा भौतिक अवस्थेतून सूक्ष्म अवस्थेत जाते तेव्हा ती अग्नीच्या माध्यमातूनच जाते असा याचा अर्थ होतो का? अगदी. आधुनिक विज्ञानात ज्याला आपण थर्मोडायनामिक्स किंवा उष्णतेचं विज्ञान म्हणतो, जिथे ऊर्जा एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जाते, तसाच काहीसा हा प्रकार वाटतो मला. अगदी बरोबर पकडलं. भौतिक पदार्थाला ऊर्जेत आणि सूक्ष्म लहरींमध्ये रूपांतरित करण्याचं काम अग्नी करतो. आता यातील दुसऱ्या शब्दाकडे लिहूया, होत्र. होत्र म्हणजे काय? हा शब्द हू या धातूपासून आला आहे. याचा अर्थ अग्नीत अर्पण करणं असा होतो. याच धातूपासून होता म्हणजे हवन करणारा आणि आहुती हे शब्द आले आहेत. अरे वा. आणि पाणिनीच्या व्याकरणात ज्याला आपण अष्टाध्यायी म्हणतो तिथे या शब्दाला तत्पुरुष समास म्हटला आहे. एक मिनिट, इथे मला थोडं थांबायचंय तुम्हाला. बोला की. व्याकरणातील या समासाचा या संपूर्ण प्रक्रियेशी काय संबंध आहे? याचा काही वेगळा अर्थ निघतो का? खूप मोठा अर्थ निघतो. या व्याकरणाच्या नियमानुसार अग्नी स्वतःच एक दैवी प्राप्तकर्ता आहे आणि त्याला अर्पण करण्याची जी कृती आहे तोच तो विधी आहे. म्हणजे कसं? म्हणजे हे दोन्ही एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. जो प्राप्तकर्ता आहे तीच तुमची कृती बनते. यातून एक सखोल तत्वज्ञान पुढे येतं की तुम्ही अर्पण करत असलेली गोष्ट, ती ग्रहण करणारा अग्नी आणि ती अर्पण करण्याची क्रिया हे तिन्ही एकच आहेत. बाप रे, हे ऐकायला खूपच सखोल आणि थोडं गुंतागुंतीचं वाटतंय. सुरुवातीला वाटतं तसं. पण ठीक आहे, जर अग्नी हा मध्यस्थ असेल आणि आपण त्याला काहीतरी अर्पण करत असू तर इथे वेळेचा मुद्दा खूप महत्वाचा ठरतो.
अग्निहोत्राची वेळ अगदी काटेकोरपणे अचूक सूर्योदय आणि अचूक सूर्यास्तालाच का ठरलेली असते? हा खूप तांत्रिक आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. कारण आजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात आपण वेळेबाबत थोडे लवचिक असतो. जसं ट्रेन पकडताना 5 मिनिटं उशीर झाला तर ट्रेन चुकते, तशीच इथे 5-10 मिनिटांची तडजोड का चालत नाही? नाही चालत, कारण ही वेळ केवळ सोयीसाठी ठरवलेली नाहीये. त्यामागे एक वैश्विक घड्याळ काम करत असतं. अग्निहोत्र दिवसातून 2दाच केलं जातं, अचूक सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी. प्राचीन शास्त्रांमध्ये याला संध्याकाळ म्हटलंय. हे असे क्षण आहेत जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात आणि वैश्विक ऊर्जेत एक अतिशय तीव्र आणि सूक्ष्म बदल होत असतो. म्हणजे सूर्याच्या किरणांचा अँगल आणि ते सगळं. हो, सूर्याच्या किरणांचा अँगल, वातावरणातील तापमान आणि चुंबकीय क्षेत्र यात एकाच वेळी मोठा बदल होतो या क्षणी. म्हणजे निसर्गात जो बदल होतोय त्याचा थेट संबंध आपल्या शरीराच्या आत चालणाऱ्या प्रक्रियांसोबत जोडलेला आहे. अगदी. आधुनिक विज्ञानात आपण ज्याला सर्कॅडियन रिधम किंवा बायोलॉजिकल क्लॉक म्हणतो, त्याचा आणि याचा काही संबंध आहे का? 100% संबंध आहे. इथेच शारीरिक आणि प्राणायामिक आयाम समजून घेणं रंजक ठरतं. या वेळेत मानवी शरीरातील प्राणप्रवाहाची दिशा बदलते. अच्छा, कशा प्रकारे? जेव्हा अचूक सूर्योदय होतो तेव्हा मानवी शरीरातील सूर्यनाडी म्हणजेच पिंगला नाडी जागृत व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा चंद्रनाडी म्हणजेच इडा नाडी जागृत होते. हां. जेव्हा एखादी व्यक्ती या अचूक वेळेवर अग्निहोत्र करते तेव्हा त्या प्रक्रियेतून निर्माण होणारी ऊर्जा त्या व्यक्तीचं जैविक घड्याळ थेट सूर्याच्या लयीशी जोडते. ओहो. जर ही प्रक्रिया तुम्ही 5 मिनिटं उशिरा केली तर तो संधिकाल आणि ऊर्जेचा तो विंडो निघून गेलेला असतो. म्हणूनच वेळेची अचूकता इतकी महत्वाची आहे. आता हे स्पष्ट झालंय की वेळेची अचूकता का हवी. पण हे करण्यासाठी जे हार्डवेअर किंवा साहित्य लागतं त्यामागेही काही विशिष्ट विज्ञान आहे का? मी कुठेतरी वाचलंय की यात वापरलं जाणारं तांब्याचं पात्र एका विशिष्ट आकाराचं असतं. दुसरं कोणतंही धातू का चालत नाही? साहित्य अतिशय मोजके असते, पण प्रत्येक घटकाचं एक विशिष्ट काम आहे. तांब्याचं पात्र वापरलं जातं कारण तांबे हा उष्णतेचा आणि ऊर्जेचा एक उत्तम वाहक किंवा कंडक्टर आहे. बरोबर. या पात्राचा आकार अर्धगोलाकार किंवा उलट्या पिरामिडसारखा असतो. हा आकार एका विशिष्ट रेझोनन्ससाठी म्हणजे ध्वनी आणि ऊर्जेच्या कंपनांसाठी डिझाईन केलेला असतो. म्हणजे त्यातून ऊर्जा व्यवस्थित पसरते. हो, तुम्ही जर भौमितिकदृष्ट्या पाहिलं तर या आकारामुळे उष्णता थेट वरच्या दिशेने आणि नंतर समानरित्या आजूबाजूला पसरते. यासोबतच सुकलेल्या गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, न सडलेले म्हणजे अखंड तांदूळ ज्याला व्रीही म्हणतात, आणि शुद्ध गावरान गाईचं तूप वापरलं जातं. पण मला हा पात्राचा आकार पुन्हा एकदा समजून घ्यायचा आहे. तो अर्धगोलाकारच का असावा आणि अखंड तांदूळच का? तुटलेले तांदूळ वापरले तर काय होतं? पात्राच्या आकारामागे अष्टलोकपाल कनेक्शन आहे. वैदिक परंपरेत असं मानलं जातं की 8 दिशांचे 8 संरक्षक अग्नी असतात ज्यांना दिक्पाल म्हणतात. जेव्हा अग्निहोत्राचा विधी होतो तेव्हा पात्रात प्रज्वलित केलेला अग्नी हा मध्यभागी असलेला 9वा अग्नी असतो. याला ब्रह्मस्थान मानलं जातं. अच्छा, ब्रह्मस्थान. हो, या मध्यवर्ती स्थानातून ऊर्जा सर्व 8 दिशांना प्रवाहित होते. तो आकार एक अँटेनासारखं काम करतो. आणि तांदूळ? आणि अखंड तांदूळाचा प्रश्न विचारलात तर तांदूळाचा दाणा जेव्हा अखंड असतो तेव्हा त्याची स्वतःची एक नैसर्गिक ऊर्जारचना शाबूत असते. तुटलेल्या दाण्यात ती ऊर्जारचना विस्कळीत झालेली असते. ज्वलनाच्या प्रक्रियेत पूर्ण क्षमतेने ऊर्जा बाहेर पडण्यासाठी ते तांदूळ अखंड असणं गरजेचं मानलं जातं. हे खरोखरच थक्क करणारं आहे. म्हणजे हार्डवेअर आणि अचूक वेळ तर ठरली, पण या प्रक्रियेत सॉफ्टवेअर म्हणजे मनाचा सहभाग कसा असतो? कारण फक्त या साहित्याला अग्नीत टाकून आग लावल्याने हे काम पूर्ण होईल असं मला तरी वाटत नाही. अगदी बरोबर. तिथेच मंत्रांची भूमिका येते. हो, जेव्हा अचूक वेळेवर आहुती दिली जाते तेव्हा विशिष्ट मंत्र म्हणतात. त्या शब्दांमागे एखादं मोठं मानसशास्त्रीय रहस्य दडले का? नक्कीच. अग्निहोत्रामध्ये मंत्रांचं विज्ञान हाच खऱ्या अर्थाने या प्रक्रियेचा गाभा आहे. जेव्हा अचूक सूर्योदयाची वेळ होते तेव्हा तांदूळ आणि तुपाची आहुती देताना सूर्याय स्वाहा, सूर्याय इदम नमः असे मंत्र म्हणतात. आणि संध्याकाळी? आणि जेव्हा सूर्यास्ताची वेळ असते तेव्हा अग्नये स्वाहा, अग्नये इदम नमः असे मंत्र म्हणतात. यातील स्वाहा या शब्दाचा अर्थ काय आहे? आपण अनेकदा हा शब्द ऐकतो पूजेमध्ये, पण त्याचा मूळ अर्थ काय? निरुक्त या अत्यंत प्राचीन ग्रंथानुसार
स्वाहा हा शब्द सु अधिक आहा यातून तयार झाला आहे. याचा अर्थ होतो योग्य प्रकारे उच्चारलेलं किंवा सत्यवाणी. पण याचा दुसरा एक अत्यंत सखोल अर्थ असाही सांगितला जातो की हा स्वतःचा आत्म अर्पण करण्याचा ध्वनी आहे. परंपरेत असा विश्वास आहे की स्वाहा या विशिष्ट ध्वनीशिवाय आणि त्यामागील भावनेशिवाय आपण दिलेली आहुती त्या देवतेपर्यंत पोचतच नाही. तो एका ट्रान्समिशन कोड सारखा आहे. बापरे, ट्रान्समिशन कोड. आणि तो पुढचा भाग, इदम न मम, ऐकायला खूप सोपा वाटतं. हे माझं नाही. आधुनिक काळात आपण सगळेच माझं या संकल्पनेला खूप घट्ट धरून असतो. माझी प्रॉपर्टी, माझे विचार, माझं यश. मग याचा मानसिक स्तरावर काय उपयोग होतो? दिसायला हे 3 शब्द अतिशय साधे वाटतात, पण हे कर्मयोगाचे अगदी मूळ रूप आहे. इदम न मम म्हणजे हे माझं नाही. आपण दिवसभर मी आणि माझं या चक्रात अडकलेलो असतो, ज्यामुळे सतत एक प्रकारचा मानसिक ताण आणि चिंता निर्माण होते. पण जेव्हा सकाळी आणि संध्याकाळी अग्नीला साक्षी मानून आपण हे माझं नाही असं म्हणतो, तेव्हा आपण मालकी हक्क सोडण्याचं एक अत्यंत प्रभावी प्रशिक्षण घेत असतो. म्हणजे ही एक प्रकारची प्राचीन कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी असल्यासारखं आहे का? रोज स्वतःला आठवण करून देणं की अंतिमतः कशावरही आपला मालकी हक्क नाही. अगदी तसंच रोज आपल्या मनातील आसक्ती आणि अहंकार जाळून टाकण्याची ही प्रक्रिया आहे. या नियमित प्रक्रियेमुळे चित्तशुद्धी होते. आपलं मन रिकामं आणि शांत होतं. वा. आणि जेव्हा मन पूर्वग्रहांनी आणि आसक्तीने भरलेलं नसतं, तेव्हाच ते खऱ्या अर्थाने ज्ञान ग्रहण करण्यासाठी तयार होतं. जोपर्यंत रिकामी जागा तयार होत नाही, तोपर्यंत नवीन विचार किंवा ज्ञान कसं सामावणार? हे खूपच सुंदर स्पष्ट केलं तुम्ही. हे मानसिक शुद्धीसाठी उपयुक्त आहे हे तर स्पष्ट समजलं. पण आता जरा भौतिक जगाकडे येऊया. भौतिक जग. आधुनिक काळात आपण प्रदूषण, रासायनिक खतांचा अतिवापर आणि सततच्या पर्यावरणीय बदलांनी वेढलेले आहोत. अशावेळी हे वैदिक शास्त्र आजच्या विज्ञानाच्या कसोटीवर कसं उतरतं? याचा आपल्या बाह्य वातावरणावर काय परिणाम होतो याबद्दल काही आधुनिक संशोधन आहे का? आहे ना. इथेच या विधीचे 5 आयाम समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. पहिला आहे भौतिक किंवा आदिभौतिक आयाम. आदिभौतिक आयाम म्हणजे प्रत्यक्ष फिजिकल लेव्हलवर. हो. काही आधुनिक संशोधन पेपर असं सुचवतात की जेव्हा आपण गाईचं शेण आणि गावरान तूप विशिष्ट तापमानाला एकत्र जाळतो, तेव्हा त्या ज्वलनातून फॉर्मिक अल्डिहाइड आणि इतर काही व्होलटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हवेत मिसळतात. ओके. या संशोधनांनुसार या वायूंमध्ये अतिशय प्रभावी अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे आजूबाजूच्या हवेतील हानिकारक सूक्ष्मजीव कमी करण्यास मदत करू शकतात. म्हणजे विशिष्ट तापमानाला हे घटक एकत्र आल्यावर एक रासायनिक अभिक्रिया होते, जी एक नैसर्गिक फ्युमिगंट किंवा एअर प्युरिफायर सारखं काम करते. हे खूपच लॉजिकल वाटतं. आणि याचा पर्यावरणीय किंवा अधिक व्यापक स्तरावर काही परिणाम होतो का? तो दुसरा आयाम आहे, ज्याला आधिदैविक म्हटलं जातं. आधिदैविक? हो. शतपथ ब्राह्मण या ग्रंथानुसार अग्निहोत्र हे निसर्गातील ऋत म्हणजेच कॉस्मिक ऑर्डर राखण्याचं काम करतं. आपण दिलेली आहुती धुराच्या आणि सूक्ष्म कणांच्या रूपात वर वातावरणात जाते. ती ढगांच्या निर्मिती प्रक्रियेत आणि पर्जन्याच्या म्हणजेच पावसाच्या रूपात परत जमिनीवर येते. यातून अन्नाची निर्मिती होते. हे निसर्गाचे एक परिपूर्ण चक्र आहे. आणि याच्या शेतीमधील उपयोगाबद्दल मी काहीतरी वाचलं होतं. होमा फार्मिंग किंवा तत्सम काहीतरी प्रयोग जगभरात चालू आहेत. त्यात नक्की काय केलं जातं? होमा फार्मिंग या संकल्पनेवर आज युरोप आणि दक्षिण अमेरिकेत काही अभ्यास आणि प्रयोग झाले आहेत. तिकडे सुद्धा? हो. या प्रयोगांतील अहवाल असं सुचवतात की अग्निहोत्राची राख, ज्याला आपण विभूती म्हणतो, ती जर मातीत मिसळली तर मातीचा मायक्रोबायोम म्हणजे जमिनीतील उपयुक्त जीवाणूंचं संतुलन सुधारतं. अरे वा. यामुळे पिकांची वाढ नैसर्गिकरित्या चांगली होण्यास मदत होते. या राखेचा रंग कधीकधी राखाडी किंवा अगदी पांढरा असू शकतो, जो तिच्यातील विशिष्ट खनिजांचा पुरावा मानला जातो. या अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की अग्नी हा परिवर्तनाचा असा सिद्धांत आहे, जो निसर्गाचा ऱ्हास किंवा डिग्रेडेशन उलटवण्याचं काम करतो. हवा शुद्ध होते, मातीची गुणवत्ता सुधारते आणि मन शांत होतं. हे सर्व ऐकायला खरोखरच खूप आशादायी वाटतंय. पण इथे एक व्यावहारिक प्रश्न माझ्या मनात येतो. विचारा की, निसर्गासाठी आणि स्वतःच्या मनासाठी इतकं उपयुक्त असलेलं हे शास्त्र फक्त संन्यासांसाठी किंवा जंगलात आश्रमात राहणाऱ्यांसाठी आहे का? नाही, अजिबात नाही. कारण आजच्या या
वेगाने धावणाऱ्या जगात, जिथे अनेकदा सकाळी वेळेवर उठण्याचीच मारामार असते, तिथे हे सर्व काटेकोरपणे करणं एका सामान्य माणसाला किंवा कुटुंबाला शक्य आहे का? हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की वैदिक परंपरेनुसार अग्निहोत्र हे प्रामुख्याने गृहस्थाचे म्हणजेच सांसारिक माणसाचं नित्यकर्म मानले गेले आहे. खरंच? गृहस्थासाठी? हो. आपस्तंभ धर्मसूत्र नावाच्या अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथात असं स्पष्टपणे सांगितलं आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा विवाह होतो तेव्हा प्रज्वलित केलेला विवाहाग्नी आयुष्यभर जपायचा असतो आणि त्यातूनच हे अग्निहोत्र करायचे असते. आणि परंपरेनुसार मृत्यूनंतर त्याच अग्नीने त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात. म्हणजे तो अग्नी तुमच्या संपूर्ण संसारिक आयुष्याचा एक जिवंत साक्षीदार असतो. तो कुटुंबाचा एक भागच बनतो एक प्रकारे. अगदी. आणि हे न करणं म्हणजे परंपरेत एक प्रकारचं ऋण किंवा कर्ज मानलं जातं. आपण ऋणानुबंध हा शब्द अनेकदा वापरतो बघा. जसे मानवी संबंधात आपले एकमेकांशी ऋणानुबंध असतात, आपण कुटुंबाचे समाजाच्या ऋणात असतो आणि ती परतफेड आपण आपल्या कर्तव्यातून करतो. तसंच आपल्या या निसर्गाशी आणि देवतेशीही ऋण असतं. बरोबर आहे. निसर्ग आपल्याला हवा, पाणी, अन्न एवढं काही देतो, त्याची परतफेड आपण या यज्ञाद्वारे करत असतो. हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. हे ऋणानुबंधाचं उदाहरण खूपच समर्पक आहे. सांसारिक माणसासाठी याचा अर्थ समजला, पण जे लोक अधिक सूक्ष्म आध्यात्मिक मार्गावर आहेत, जे योगाभ्यास किंवा ध्यान करतात, त्यांच्यासाठी याचा काय अर्थ आहे? त्यासाठी आपल्याला कौल आणि तांत्रिक दृष्टिकोन समजून घ्यावा लागेल. त्यांच्या मते आपण जो बाहेरचा भौतिक यज्ञ करतो ते केवळ एका आतील यज्ञाचं स्थूल रूप आहे. या आतील प्रक्रियेला ते अंतर्याग म्हणतात. आतील यज्ञ म्हणजे शरीराच्या आत प्रत्यक्ष यज्ञ चालू असतो, तो कसा काम करतो? होय. या आतील यज्ञात आपला जो श्वास किंवा प्राण आहे तो म्हणजे आहुतीचं तूप आहे. ओके. आपला अपान वायू हे जळणारं इंधन आहे आणि नाघीच्या ठिकाणी असलेला जाठराग्नी हा प्रत्यक्ष अग्नी आहे. जोपर्यंत आपली ही आतली ऊर्जा पूर्णपणे जागृत होत नाही तोपर्यंत बाह्य अग्निहोत्र हे खऱ्या अर्थाने योग साध्य करण्यासाठी आणि तो आतील अग्नी प्रज्वलित करण्यासाठी एक अतिशय प्रभावी प्रशिक्षण असतं. म्हणजे ते एक टूल आहे आतल्या प्रवासासाठी. अगदी. हे बाह्य कर्मकांडाकडून आतल्या सूक्ष्म प्रवासाकडे नेणारं एक साधन आहे. जेव्हा प्राण आणि अपान यांचा संयोग होतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आतील अग्नी प्रज्वलित होतो. काय विलक्षण आणि सखोल प्रवास आहे हा. शब्दांच्या उत्पत्तीपासून ते वैश्विक घड्याळ, मंत्रांमधील इदम न ममचं मानसशास्त्र, पर्यावरणातील संभाव्य फायदे आणि शेवटी हा आतला योग. होय. जर या सगळ्याचा सारांश काढायचा झाला तर असं नक्कीच म्हणता येईल की अग्निहोत्र ही खरोखरच मानवी इतिहासातील सर्वात परिपूर्ण रिच्युअल टेक्नॉलॉजी आहे. हे केवळ एक कोरडं कर्मकांड नक्कीच नाहीये. अजिबात नाही. हे एकाच वेळी भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर काम करणारं अत्यंत प्रगत असं अदृश्य गोष्टींचं इंजिनिअरिंग आहे. हे अगदी अचूक वर्णन आहे. आणि आजची ही चर्चा संपवण्यापूर्वी एक अत्यंत सखोल आणि विचार करायला लावणारा मुद्दा मी सांगतो. नक्की सांगा. प्राचीन परंपरेत असंही म्हटलं आहे की समजा एखाद्या दिवशी काही अपरिहार्य कारणामुळे अग्निहोत्र चुकलं किंवा वेळेचं गणित जमलं नाही तरीही निराश होण्याची गरज नाही. अच्छा. कारण ते कर्म करण्याचा जो हेतू किंवा इंटेन्शन आहे तो हेतू सुद्धा स्वतःच एक प्रकारचा अग्नीच आहे. वा, हे रूपक मला खूप आवडलं. म्हणजे नुसती भौतिक कृती नाही तर तुमचा तो शुद्ध हेतू सुद्धा एक अग्नी आहे. मग प्रश्न हा उरतो की रोजच्या या धावपळीत आणि ताणतणावात आपण आपल्या आतल्या या हेतूच्या अग्नीत, आपल्या हृदयामधील या अखंड तेवणाऱ्या अग्नीत नेमक्या कोणत्या विचारांची आहुती देत आहोत? अगदी हाच तो प्रश्न आहे. आपण त्यात राग, द्वेष आणि चिंतेची आहुती देत आहोत की शांती, कृतज्ञता आणि ज्ञानाची? हा विचार आज सर्वांनी सोबत घेऊन जाण्यासारखा आहे. नक्कीच. सनातन शास्त्राच्या आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबणार आहोत. जर तुम्हाला प्राचीन वैदिक शहाणपण आणि आधुनिक दृष्टिकोनाचा हा सुरेख संगम आवडला असेल तर या पॉडकास्टला नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि आजच्या या परिवर्तन आणि अग्नी या थीमवर आधारित सर्वांसाठी एक प्रश्न आहे. हो, प्रत्येकाच्या जीवनात असा कोणता तरी एक नकारात्मक विचार, भीती किंवा अशी कोणती सवय नक्कीच असते जिला आज या ज्ञानाच्या अग्नीत कायमचा स्वाहा करण्याची गरज आहे. ती सवय किंवा तो विचार कोणता आहे आम्हाला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. वाट पाहत आहोत तुमच्या कमेंट्सची. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन, रंजक आणि सखोल विषयासोबत. तोपर्यंत स्वतःचा शोध घेत रहा आणि आतला अग्नी प्रज्वलित ठेवा.